सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आतनूर येथील तेरू नदीवर असलेला चांगला पूल पावसाळ्यात पाडण्यात आला। या पुलाचे काम मागील 2 महिन्यांपासून सुरू आहे। वाहतुकीसाठी पर्यायी पूल बांधण्यात आला होता, परंतु या पर्यायी पुलाची उंची खूप कमी असल्याने मागील 2 महिन्यांपासून या पुलावरून पाणी सतत वाहत आहे। येथील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती। आतनूर पंचक्रोश येथील नागरिक, शाळेतील विद्यार्थी, रुग्ण व प्रवासी सर्वांची इतर गावांशी संपर्क तुटल्याने गैरसोय झाली। आतनूर, गव्हाण, चिंचोली, मेवापूर, मरसांगवी, शिवाजीनगर तांडा, हातनूर तांडा, रामपूर तांडा, डोंगरेवाडी तांडा या सर्वच गावातील जनतेला आता खूप त्रास सहन करावा लागत आहे। 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत हा पर्यायी पुलाची उंची वाढवून देण्यात यावी अशी मागणी 9 सप्टेंबर रोजी जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या सूचनेनुसार दिलेल्या निवेदनात करण्यात आली होती। सदरील पूल तयार झाला नाही तर आम्ही या निवेदनात एवढे सांगू, जोपर्यंत हा पूल पर्यायी पूल तयार होणार नाही तोपर्यंत सदरील होणाऱ्या मोठ्या पुलाचे बांधकाम थांबवावे असे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले होते। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कोरडे यांच्याकडून येत्या 8 दिवसात आपल्या मागण्या मान्य करू असं सांगण्यात आलं आहे।